एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी आज हिंगोलीत बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि मोर्चानंतर आपल्या सोबत मोर्चेकरी आहेत। नेमकी काय मागणी घेऊन आपण आज मैदानात उतरला होता? साहेब, आमची ही एक मागणी होती की बा जे हैदराबाद गॅजेटेड आहे ते गॅजेटर जे मराठा कुणबी जे त्यांना मिळालेलं आहे त्या धर्तीवरच आमचं पण एक एसटी मध्ये एसटी प्रवर्गामध्ये आंध्रामध्ये निजामकालीन मध्ये आम्हाला एसटीचं तिथे मान्यता दिलेली आहे। त्या मान्यता म्हणजे जशी आता आपण मराठा समाजाला दिली ती आता बंजारा समाजाला का देऊ नये याच्यासाठी आमचे सुरेश भाऊ राठोड वर्चुन्याचे आज 9 दिवसापासून अमरण उपोषण केलं आहे। मी काल त्यांना भेटण्यासाठी आलो, त्यांना आसू अनावर झाले, त्यांना बोलता येणं एवढा त्याचे हाल उत्कृष्ट झालेले आहेत आणि एवढा मोठ्यानं हीच त्यांची काळजी करून आज रोजी जो फार महामोर्चा झालेला आहे, जो मोर्चा झालेला आहे त्या सुरेश राठोडच्या दुःखाकडे पाहून आज हे सर्व इथे 30 ते 35 हजार लोक इथं बंजारा लोक आलेले आहेत। आता आपले एसडीएम साहेब ते आज त्यांनी आपल्या सुरेश भाऊचा उपोषण सोडवलेलं आहे। आता मागच्या 9 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू होतं, मात्र ते उपोषण जे आहे आता स्थगित केलेलं आहे। आपण सातत्याने प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी आहात, नेमकी प्रमुख मागणी काय आहे? आजही मोठ्या प्रमाणात हिंगोलीमध्ये मोर्चा पार पडला। हिंगोलीमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे मोर्चे निघता येणार आहे। 29 तारखेला किमान 5 लाख इतका बंजारा समाज नांदेडमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आमची एक मागणी अशी आहे, ही मागणी आजची नाही आहे। इंग्रज जेव्हा या देशामध्ये आले, या देशामध्ये एकच असा समाज होता की सगळ्यांना पोट भरून जेवण कसं भेटल, कोणाला सहकार भेटल, कोणाला मीठ भेटल यासाठी लढणी लढायचो आम्ही। आमच्या जनावर आणि बैलावर गायीवर आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशाला अन्न पुरवणारी आमची ही जमात आहे। इंग्रजांनी या ठिकाणी आल्यानंतर इंग्रजांनी एक बघितलं, यांच्या या देशातल्या लोकांचे जर आपण या ठिकाणी सगळं अन्न जर बंद केलं तर त्याचं एकच कारण आहे, त्याने या ठिकाणी बंजारा समाजाला सतवणं चालू केलं, अत्याचार करणं चालू केलं, लेवी लावण्यात आली आणि बंजारा समाजाच्या कपाळावर त्या ठिकाणी क्रिमिनल आहेत। यांना कोणत्याही गावाला जर जायचं असेल त्याने सांगून जायचं, संध्याकाळी हजेरी लावायची, असं आम्हाला ब्रेक टाकला आणि आमची जी काही लढणी होती। खरं तर आजच्या मोर्चातून एक आव्हान करण्यात आलं की आपण मुंबईला जाण्यास तयार आहोत का, ही काय घोषणा होती? हो, आमचे आता जिल्हानिहाय जे काही मोर्चे होते त्यानंतर आमचा पहिला मोर्चा जे असेल, आम्ही नागपूरच्या अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातून किमान 1 कोटी इतका बंजारा बांधव आम्ही मुंबईला जाण्याच्या पहिले आम्ही या ठिकाणी नागपूरला जाण्याची आमची संपूर्ण तयारी आहे आणि मराठवाड्यामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी उतरत आहोत। काय मागणी आज जे सुरेश भाऊचं जे उपोषण सोडण्यासाठी जे एसडीएम साहेब आलते त्या ठिकाणी आमचे तुषार भाऊ होते, बीडी भाऊ होते, हरिभाऊ राठोड होते, आमचे धर्मगुरू होते, राजेश राठोड होते। हे ते सरकारामध्ये महाराष्ट्रामध्ये ते काम करतात, सरकाराशी बोलू शकतात, कायद्याचा मार्ग दाखवू शकतात। हा मोर्चा जे आहे ते मोठ्या प्रमाणात पार पडला आणि आमची मागणी याची आज म्हणजे पूर्ण झाली तर आम्ही कोट्यावधीच्या समूहाने जे आहे ते नागपूरच्या अधिवेशनामध्ये धडकणार असल्याचं ओबीसी बंजारा समाजाचे नेते बीडी चव्हाण यांनी सांगितलंय। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।